गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण चॅप्टर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधलं एक्झाम्पल नंबर 12 बघून राहिलो विद्यार्थी मित्रांनो. डिफिकल्टी लेवल जास्त आहे. या एक्झाम्पलला पुस्तकामध्ये स्टार केलेला आहे. स्टार मीनिंग इज दॅट IMP. IMP मीन्स थोडासा अभ्यास करताना जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. इफ द सम ऑफ फर्स्ट P टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट Q टर्म्स. काय दिलेलं आहे? इफ द सम ऑफ फर्स्ट P टर्म्स ऑफ एन AP, सम ऑफ फर्स्ट P टर्म्स इज डिनोटेड बाय SP इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट Q टर्म्स. हे आपल्याला दिलेलं आहे. देन शो दॅट वी हॅव टू show that sum of first P plus Q terms as P plus Q terms is equal to 0. That is, अजून थोडंसं डिटेलमध्ये लिहू. या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. Sn is equal to n upon 2a n minus 1 into d. एक फॉर्म्युला, by using this formula काय Sn, what is the n? n means P plus Q. मग SP plus Q is equal to n upon 2. n means P plus Q. P plus Q upon 2 in bracket 2a plus what is n? n म्हणजे कोण? P plus Q. P plus Q minus 1 into D इज इक्वल टू 0. पहा, SP प्लस Q इज इक्वल टू 0 म्हणजेच काय दाखवायचं आहे? काय या ठिकाणी P प्लस Q n अपॉन 2 म्हणजे P प्लस Q अपॉन 2. ही जी टर्म आहे याची व्हॅल्यू 0 जेव्हा येईल तेव्हा SP प्लस Q ही टर्म 0 येईल. मग प्रत्येक पायरी अतिशय काळजीपूर्वक समजून घ्यायची. अभ्यास करताना हा व्हिडिओ जेव्हा आपण समजून घ्याल, हा एक्झाम्पल समजून घ्याल, तेव्हा थोडासा पार्ट पाहायचा. साधारणतः 5-7 ओळीचा जेवढा तुमची कॅपॅसिटी आहे. एखाद्याने पूर्ण व्हिडिओ पाहिला तरी चालेल. व्हिडिओ पॉज करायचा आहे, बंद करायचा आणि एकदा लिहून पाहायचं. आणि जर का तुम्हाला लिहिताना अडचणी आल्या तर आपल्याला परत व्हिडिओ पाहता येईल, जेणेकरून आपल्याला एकदा सोडून 2दा-3दा जिथे अडलं, जिथे आपल्याला डिफिकल्टी आली त्याच ठिकाणी जाऊन परत पाहायचं आहे. ती डिफिकल्टी तेवढी काहीतरी 5-10 सेकंदात 15 सेकंदात पाहून घ्यायची आणि समोर चालायचं. देन नाव Sn इज इक्वल टू P, काय फॉर्म्युला आहे? n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a n minus 1 इंटू d. देअरफॉर आता Sn हा आला तर SP काय येईल कोण सांगतो? SP काय येईल? P अपॉन 2. जिथे जिथे n दिसतो तो रिप्लेस करायचा आहे. n रिप्लेस करायचा आहे P ने. 2a प्लस P मायनस 1 इंटू D. हा झाला SP काढला. आता Q अपॉन 2. P अपॉन 2 च्या ऐवजी काय येईल? Q अपॉन 2. 2a Q मायनस 1 इंटू D. ठीक आहे. देअरफॉर आता काय करायचं आपल्याला? या ज्या SP आणि SQ किमती आल्या याच्यात टाकायच्या. परत लिहितो. नाव SP इज इक्वल टू SQ. सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ SP. P अपॉन 2 2a P मायनस 1 इंटू D ब्रॅकेट कंप्लीट. SQ Q अपॉन 2 2a प्लस Q मायनस 1 इंटू D. हा डिवायडेड बाय जो 2 आहे याला इथून उचलतो आणि तिकडे घेऊन जातो. इथे डिवायडेड बाय असल्यावर इकडे आल्यावर इंटू हा 2 आणि हा 2 कॅन्सल. म्हणजे काय राहील? देअरफॉर P इन ब्रॅकेट 2a P मायनस 1 इंटू D इज इक्वल टू Q 2a प्लस इथे लिहू आपण कॅन्सलिंग टू बोथ साईड. कसा कॅन्सल केला तुमच्या लक्षात आलं? देअरफॉर
पीने याला मल्टिप्लाय करू 2ab p इंटू 2a नंतर p इन ब्रॅकेट p मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 2aq नंतर q इन ब्रॅकेट q मायनस 1 इंटू d. ठीक आहे. नाउ ट्रान्सपोजिंग ऑल दिस टर्म्स टू लेफ्ट हँड साइड. काय करायचं आहे? ट्रान्सपोजिंग ऑल टर्म्स टू काय करायचं? ट्रान्सपोजिंग लेफ्ट हँड साईडला. आता इथे लिहिताना 2ap 2aq या दोन टर्म जवळ लिहू. देअरफॉर 2ap येथे काय हा प्लस इकडे आल्यावर मायनस 2aq इज इक्वल टू सॉरी प्लस ही टर्म लिहू p इन ब्रॅकेट p मायनस 1 इंटू d. हा इथे प्लस होता इकडे आल्यावर मायनस q इन ब्रॅकेट q मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. नीट समजून घ्यायचं आहे. सगळ्या टर्म इकडे आणल्या, तिकडे काहीच राहत नाही म्हणून तिकडे काय राहतो 0. या टर्ममधून आणि या टर्ममधून 2a कॉमन घेतो इथे 2a p मायनस q. इथे पाहिलं आपण तर हा d कॉमन आहे. कोणती टर्म कॉमन आहे? d कॉमन घेतो. आता जसा 2a कॉमन घेतला तो ब्रॅकेटच्या सुरुवातीला लिहिला, हा जो d कॉमन घेऊन आलो हा ब्रॅकेटच्या नंतर लिहून आलो. विद्यार्थी मित्रांनो तेवढा बदल आहे फक्त. p इन ब्रॅकेट p मायनस 1 मायनस q इन ब्रॅकेट q मायनस 1. काय केलं? फक्त d जो कॉमन घेतला तो नंतर लिहिला. देअरफॉर 2a p मायनस q इन ब्रॅकेट याने याला मल्टिप्लाय करतो p इंटू p स्क्वेअर p इंटू मायनस 1 मायनस q स्क्वेअर. इथे काय होईल? प्लस मायनसने मल्टिप्लाय करताना साईन बदलत चालायचं. ब्रॅकेटच्या बाहेर d इज इक्वल टू 0 ॲज इट इज. देन याच्यानंतरची स्टेप पाहिजे 2a p मायनस q प्लस p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर. या जो p स्क्वेअरवाल्या टर्म आहेत त्यांना जवळ लिहितो p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर. p स्क्वेअर झाला मायनस q स्क्वेअर झाला. आता काय मायनस p आणि प्लस q मायनस p प्लस q ब्रॅकेटच्या बाहेर d इज इक्वल टू 0. देन देअरफॉर याच्यानंतरच्या पायरीमध्ये काय करायचं आहे? येस ही पायरी परत सांगतो. इथे p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर नंतर मायनस p प्लस q. मग 2a p मायनस q प्लस यूजिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मला या ठिकाणी एक फॉर्म्युला वापरायचा आहे p स्क्वेअर मायनस q स्क्वेअरसाठी. काय फॉर्म्युला येईल? a प्लस बी ए मायनस बी. मग इथे याचं एक्सपान्शन काय होईल? पहिल्या दोन टर्मचं p प्लस q p मायनस q मायनस p प्लस q ब्रॅकेटच्या बाहेर d इज इक्वल टू 0. काय राहिलं इथे? देअरफॉर 2a p मायनस q इन ब्रॅकेट p प्लस q p मायनस q. मला या ठिकाणी ही जी टर्म आहे इथेही मला याला p मायनस q असं लिहायचं. मला p मायनस q नेक्स्ट स्टेपमध्ये कॉमन घ्यायचं आहे. मग या ठिकाणी जर का मी मायनस 1 कॉमन काढला, टेकिंग आउट मायनस 1 कॉमन इन ब्रॅकेट p मायनस q इंटू d इज इक्वल टू 0. मायनस 1 जेव्हा कॉमन घेतो, निगेटिव्ह साईन्स जेव्हा कॉमन घेतो आपण तेव्हा त्यातल्या साईन चेंज होतात. इथे याची साईन मायनसची इथे झाली प्लस, इथे प्लसची झाली मायनस. आता समजा मायनस 1 याला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म मिळत असेल तर आपलं बरोबर आहे. मायनस 1 इंटू p मायनस p मायनस इंटू मायनस प्लस आपलं जे काही आहे ते बरोबर. नाव आता ही एक टर्म झाली आणि ही दुसरी टर्म झाली. p मायनस q कॉमन घेतो 2a इथला राहिला, हा p मायनस q उचलला बाहेर ठेवला 2a राहिला. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं इथे? p प्लस q मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0.
नीट समजून घ्यायचं आहे. हा ब्रॅकेट मी काढून टाकला, याच्याऐवजी हा ब्रॅकेट केला आता. या ठिकाणी कोण राहिलं इथे पी प्लस क्यू -1 आणि या पूर्ण याला ब्रॅकेटच्या बाहेर काय होता डी. इन लास्ट इयर 8th स्टँडर्डपासून आपण शिकत आलो, if the product of two terms is 0 then either the first term is 0 or second term is 0. meaning is that दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन जर का 0 येत असेल तर त्यातला सहज एक सरळ आहे, दोनपैकी याला एक संख्या 0 असणं गरजेचं आहे. मग आता a इंटू बी दोन्ही व्हेरिएबल आहे, आपल्याला माहीत नाही. मग आपण म्हणतो a इज इक्वल टू 0, एकतर a 0 असेल और b इज इक्वल टू 0 किंवा इफ द प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स इज 0. मग या ठिकाणी दोन टर्म्स कोणकोणते आहेत? दोन टर्म्स, ही पहिली आणि ही दुसरी. देअरफॉर p मायनस क्यू इज इक्वल टू 0 और 2a प्लस p प्लस क्यू -1 इंटू d इज इक्वल टू 0. But in the example we are given that p not equal to q. p not equal to q. p ची व्हॅल्यू q बरोबर नाही, हे आपल्याला कुठे दिलेलं आहे? याला इकडे घेऊन जातो, इथे हा प्लस पी आहे. मग p मायनस क्यू हे साईन जसंच्या तसं नॉट इक्वल टू 0. आता आपले इथे दोन रिझल्ट आले, एक तर आयदर द p मायनस क्यू इज इक्वल टू 0 और ही संख्या इज इक्वल टू 0. परंतु ऑन द बेसिस ऑफ एक्झाम्पल हियर p मायनस क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजे ही जी संख्या आहे नॉट इक्वल टू 0. देअरफॉर 2a p प्लस क्यू -1 इंटू d इज इक्वल टू 0. इक्वेशन 1. याच्याकडे नीट काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि आपल्याला काय दाखवायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नाव एस पी प्लस क्यू इज इक्वल टू, आता कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे? एस पी प्लस क्यू इज इक्वल टू, सुरुवातीलाच लिहून ठेवलं मी, काय येईल त्याचं? p प्लस क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a काय n-1, n-1च्या ऐवजी इथे येईल p प्लस क्यू -1 इंटू d. बट फ्रॉम इक्वेशन 1 काय सांगते इक्वेशन 1? याच्याकडे पाहायचं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस? 2a p प्लस क्यू -1 इंटू d इज इक्वल टू 0. मग देअरफॉर p प्लस क्यू इथे 2, ही जी टर्म आहे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आहे? 0. मग 0 इंटू एनी नंबर, शून्याला कशानेही मल्टिप्लाय केलं, 0ला कशानेही मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन काय येतं? 0. देअरफॉर एस पी प्लस क्यू द सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म्स इज इक्वल टू द 0. परत बघू एकदा काळजीपूर्वक. रेडी? सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. काय दाखवायचं आहे? इन दिस एक्झाम्पल वी आर गिवन दॅट SP इज इक्वल टू SP, सम ऑफ फर्स्ट p टर्म्स, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स इज डिनोटेड बाय SN. मग p टर्म्स कशाने डिनोटेड होईल? SP आणि SQ. वी हॅव टू शो दॅट. मी काय कुठे पोचायचं आहे आधी करून ठेवलं. कुठे पोचायचं आहे मला सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म्स इज इक्वल टू 0. दॅट इज म्हणजेच काय, ही जी टर्म आहे याची व्हॅल्यू मला 0 दाखवायची. p प्लस क्यू अपॉन 2. आता तुमचे अजून स्पष्ट होईल. हे या ठिकाणी याचा हे दोन ब्रॅकेट वाटलं तिथेही ब्रॅकेट टाकतो मी, हे इंटू हे इज इक्वल टू 0. मग एकतर हा ब्रॅकेट 0 असला पाहिजे किंवा हा ब्रॅकेट 0 असला पाहिजे, तेव्हाच यांचं मल्टिप्लिकेशन 0 होईल. मग आपण उदाहरणाच्या शेवटी काय केलं की या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 दाखवली. हा इथे 0 आहे, याची किंमत इथे सबस्टिट्यूट केली, वी गेट द आन्सर. कसं पोचलो पहा? SN फॉर्म्युला काय? n/2 2a n-1 इंटू d. nच्या ऐवजी कोण ठेवला आता? p p/2, इथे p, इथे p, इथे p, इथे q, इथे q. SP इज इक्वल टू SQ. हे वरचंच परत खाली लिहिलं.
एस पीची किंमत टाकली, ही इथून टाकली एस पी, हा टाकला एस क्यू, हा टू कॅन्सल, कसा कॅन्सल झाला बघितलं, 2 इथे नंतर पीने मल्टिप्लाय केलं, इकडे क्यूने मल्टिप्लाय केलं, नंतर इथे या ज्या टर्म होत्या या टर्म इकडे आणल्या, इथे प्लस, इथे हा प्लस होता, दोन्ही टर्म मायनस झाल्या. काय काळजी घेतली, 2a पी जवळ 2a क्यू लिहिला, या दोन टर्म, या टर्मजवळ ही दुसरी टर्म लिहिली, 2a कॉमन पी मायनस क्यू, इथे कोण कॉमन आहे, इथे वाटलं तर अजून लिहिता येईल, टेकिंग डी ॲज कॉमन, समजण्यासाठी लिहिलं, परीक्षेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. हा इथे डी कॉमन घेतला, ठीक आहे, अजून कॉमन 2a कॉमन घेतला, डी अँड 2a, मग इथे पीने मल्टिप्लाय केलं, पी इंटू पी स्क्वेअर, मायनस क्यूने जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा साईन चेंज होतात, मायनस क्यू स्क्वेअर इथे मायनस होती, इथे झाली प्लस. त्याच्यानंतर पी स्क्वेअर जवळ क्यू स्क्वेअर लिहिला, याच्यामध्ये बदल केला नाही, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर मायनस पी प्लस क्यू. नाउ बाय युजिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वी गेट ए प्लस बी ए मायनस बी. मग इथे ए प्लस बी हा आला. आता मला काय करायचं आहे, इथे पी मायनस क्यू ॲडजस्ट करायचं आहे. जशी जशी आपली लेवल वाढत जाते, आपलं एज्युकेशन वाढत जातं, तशी ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची मॅथमॅटिक्समध्ये करावं लागतं. ज्याला ॲडजस्टमेंट करता येते, जगातली बुद्धिमत्तेची सगळ्यात मोठी डेफिनेशन, ज्याला ॲडजस्टमेंट करता येते तो जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी मित्रांनो. आणि ॲडजस्टमेंट करायला मॅथमॅटिक्स शिकवतं. ज्याने मॅथमॅटिक्समध्ये इथे मायनस पी प्लस क्यूला ॲडजस्ट करून कसं लिहायचं आहे, तर पी मायनस क्यू, त्याच्यासाठी काय करावं लागेल, -1 कॉमन काढला. देन आता काय केलं, इथून हा पी मायनस क्यू, इथे पी मायनस क्यू त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं, ठीक आहे. काय मग काय या ठिकाणी पी एक पायरी मी फार मोठी खाल्ली, मग परत मी या ठिकाणी एक पायरी लिहितो, थोडंसं कमी जागेत बसून राहिलो. 2a पी मायनस क्यू ब्रॅकेटच्या बाहेर, पी मायनस क्यू ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. ही पायरी माझ्याकडून कमी झाली होती. मी सगळ्या टर्ममधून पी मायनस, आता पहा इथे ही पी मायनस क्यू आहे, इथे ही पी मायनस क्यू आहे, त्याला उचललं बाहेर ठेवलं. इथे राहिला 2a, इथे राहिला पी प्लस क्यू मायनस 1 इंटू जी इज इक्वल टू 0. आयदर द फर्स्ट टर्म इज 0 और सेकंड टर्म इज 0. But first term is not equal to 0, therefore second term is equal to 0. Put this value in this equation, we get the answer. काय दाखवायचं होतं, the sum of first p plus q terms of an AP is 0. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 13. If the m times mth term, nth term denoted by Tn, so mth term is denoted by Tm. M times m term of an AP is equal to n times nth term, then show that the sum of, we have to show that, yes, show that m plus nth term, m plus nth term of an AP is 0. ही 0 दाखवायची. दॅट इज जसं मागच्या वेळेस लिहिलं होतं आपण तसंच लिहिणार आहे. या एक्झाम्पलमध्ये अजून एक पार्ट आपल्याला द्यायला पाहिजे होता, परंतु तो दिला नाही. तो देणं अत्यंत आवश्यक होता. या एक्झाम्पलमध्ये m नॉट इक्वल टू n हा पार्ट देणं आवश्यक होता. जेव्हा काम पडेल तेव्हा आपण तो घेणार आहे. नाउ बाय यूजिंग फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग Tm काय येईल, Tm a प्लस m मायनस 1 इंटू डी.
आता मी जसं या फॉर्म्युलाचा उपयोग करून ह्या दोन टर्म लिहिल्या टी एनचा उपयोग करून एम टर्म लिहिली, तशी ही टर्म काय येईल, हां या साईडला मला लिहायचं आहे टी एम प्लस एन इज इक्वल टू ए ॲज इट इज ए प्लस इन ब्रॅकेट हा एन, एन म्हणजे कोण, एम प्लस एन -1 इंटू डी इज इक्वल टू 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय टी एम प्लस एन इज इक्वल टू 0 म्हणजेच काय, ही जी टर्म आहे याची व्हॅल्यू 0 येईल तरच ही टर्म 0 येईल. नाउ बाय युजिंग दिस देअरफॉर एम इंटू टी एम नंतर एन इंटू टी एन. नाउ सबस्टिट्यूट व्हॅल्यूज एम इन ब्रॅकेट व्हॉट इज टी एम काय इज इक्वल टू एन, इथे टी एन, चला मल्टिप्लाय करू ए एम प्लस एम इन ब्रॅकेट एम -1 इंटू डी इज इक्वल टू ए एन प्लस एन इन ब्रॅकेट एन -1 इंटू डी. आपण जसं मागचं एक्झाम्पल सोडवलं त्याच मेथडने चाललो. कदाचित मागचं एक्झाम्पल प्रॉपर अंडरस्टँडिंग झाली तरी समजायला फार सोपं आहे. याला इकडे नेतो, याच्याजवळ लिहितो ए एम मायनस ए एन प्लस ही टर्म एम इन ब्रॅकेट एम -1 इंटू डी, त्याच्यानंतर ही टर्म एन इन ब्रॅकेट एन -1 इंटू डी इज इक्वल टू 0. रेडी, विच इज कॉमन हियर, ए कॉमन, ए इन ब्रॅकेट एम मायनस एन, इथे कोण कॉमन आहे, टेकिंग आउट डी कॉमन. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील, एम इन ब्रॅकेट एम -1, ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर डी इज इक्वल टू 0. पहिल्या याच्यातून ए कॉमन घेतला आणि या दोन टर्ममधून, एकूण 4 टर्म होत्या, पहिल्या 2 टर्ममधून ए कॉमन आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्ममधून डी कॉमन. मग ए इन ब्रॅकेट एम -1 ब्रॅकेटने मल्टिप्लाय करू एम स्क्वेअर मायनस एम मायनस एन स्क्वेअर, मायनसने मल्टिप्लाय करून आलो, इथे येईल प्लस एन, ब्रॅकेटच्या बाहेर डी इज इक्वल टू 0. नंतर एम स्क्वेअर आणि एन स्क्वेअर या दोन टर्मला जवळ घेतो. स्क्वेअरवाल्या ज्या टर्म आहेत इथे ही टर्म जशीच्या तशी ए प्लस एम -1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एम स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर मायनस एम प्लस एन इंटू डी इज इक्वल टू 0. ए आत्ताच बघितलं आपण जस्ट प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. मग इथे काय येईल, एम प्लस एन एम मायनस एन. मागच्या गणितामध्ये मला एम मायनस एन ॲडजस्ट केला होता, मी समोरच्या पायरीमध्ये लिहिला होता, याच पायरीमध्ये करतो ॲडजस्टमेंट. आता टेकिंग आउट -1 कॉमन, -1 इन ब्रॅकेट, साईन चेंज होऊन जातील, ठीक आहे. मग ए एम मायनस एन. आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये तुमच्या लक्षात येत असेल की इथेही एम मायनस एन आहे, इथेही एम मायनस एन आहे, म्हणून टेकिंग आउट एम मायनस एन कॉमन इन ब्रॅकेट. बी केअरफुल, ज्याच्या खाली अंडरलाईन केलं ते सोडून सगळ्याच्या सगळं लिहायचं. एम प्लस एन -1 ब्रॅकेटच्या बाहेर डी इज इक्वल टू 0. आता कोण कॉमन आहे, आता परत एम मायनस एन कॉमन, एम मायनस एन ज्याच्या खाली अंडरलाईन केलं तो कॉमन घ्यायचा आहे. अंडरलाईन केलेली टर्म सोडून बाकी सगळ्या टर्म लिहायच्या आहेत. ए प्लस ब्रॅकेटमध्ये एम प्लस एन -1 इंटू डी इज इक्वल टू 0. मग काय आलं या ठिकाणी, प्रोडक्ट ऑफ 2 टर्म्स इज 0, देन आयदर द फर्स्ट टर्म इज 0 और सेकंड टर्म इज 0. मग एन मायनस एन इज इक्वल टू 0 और बट, मी सुरुवातीला सांगितलं होतं एक पार्ट देणं आवश्यक होता उदाहरणामध्ये, बट एम नॉट इक्वल टू एन. उदाहरणामध्ये पुस्तकामध्ये तेवढा पार्ट लिहून टाकायचा आहे. ट्रान्सपोजिंग दिस एम मायनस एन नॉट इक्वल टू 0, ही जी टर्म आहे ही 0 नाही आहे. देअरफोर
काय 0 आला, देअरफॉर a प्लस m प्लस n प्लस n m प्लस n मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0 इक्वेशन 1. ही टर्म काय आली, 0 आली. नाव आपल्याला या ठिकाणी ही जी टर्म आहे टी एम प्लस एन हिची व्हॅल्यू 0 दाखवायची आहे. याची व्हॅल्यू 0 दाखवण्यासाठी आपण परत ती टर्म लिहू. नाव टी एम प्लस एन इज इक्वल टू ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. ठीक आहे. हां, फ्रॉम इक्वेशन 1 ए प्लस ही जी टर्म आहे तीच टर्म आहे, याची जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये किती आहे, 0. मग टी एम प्लस एन इज इक्वल टू 0. काय दाखवायचं होतं, वी हॅव टू शो दॅट m टाइम्स mth टर्म, m टाइम्स mth टर्म is equal to nth times nth term, then show that m plus nth term of an AP is equal to the 0. याच्या हे 13वं होतं. 12th नंबरचं एक्झाम्पल सोडवलं होतं. हे एक्झाम्पल सहज सोडवता येईल. चला चॅप्टरमधलं लास्ट नंबरचं एक्झाम्पल बघू. ॲक्टिव्हिटी आहे. इफ ₹1000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10% सिम्पल इंटरेस्ट. ₹1000 इज इन्व्हेस्टेड, P इज इक्वल टू 1000. 10% सिम्पल इंटरेस्ट काय, R इज इक्वल टू 10 PCPA. ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर इफ द टोटल इंटरेस्ट अमाऊंट इज एन AP. जो काही इंटरेस्ट येऊन राहिला हा काय AP जर का असेल, इफ दिस इज एन AP देन फाइंड द इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स. काय काढायचं आहे, 20 टर्म आपल्याला काढायची आहे. एक्झाम्पल बाजूला ठेवू आपण. हे जी काही ॲक्टिव्हिटी शीट आहे, पहिल्यांदा आपण काय म्हटलं त्यांनी, इंटरेस्ट इज एन AP. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR अपॉन 100. सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर. P किती आहे, P 1000 N1 R10 अपॉन हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, किती आला हा. सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर. परत तेच 1000 N किती आहे, 2 इंटू 10 अपॉन 100. हे 2 0, हे 0 कॅन्सल, किती आला 200. 1000 इंटू आता किती आहे इथे 3 इंटू 10 अपॉन 100. हे 2 0, हे 2 0 कॅन्सल. 10 इंटू 10 100 इंटू 3 300 आहे. इट इज ॲन AP. इंटरेस्ट जो काही आहे, पहिल्या वर्षीचा इंटरेस्ट 100, दुसऱ्या वर्षीचा 200, तिसऱ्या वर्षीचा 300 इज ॲन AP. अकॉर्डिंग टू सिम्पल इंटरेस्ट, अकॉर्डिंग टू दिस द सिम्पल इंटरेस्ट फॉर 4, 5, 6 इयर्स. सिम्पल इंटरेस्ट फॉर 4, 5 and 6 इयर विल बी. आपल्याला इथे काही रिकामे ब्रॅकेट दिलेले आहेत. 4 इयरच्या इथे येईल 4000. 3 वर्षाच्या शेवटी 300, 2 वर्षाच्या शेवटी 200, तर 4 वर्षाच्या शेवटी 400, 5 वर्षाच्या शेवटी 500 आणि इथे काय येईल, इथे रुपीज लिहून टाकत चला. ठीक आहे. फ्रॉम दिस D इज इक्वल टू, कोण सांगतो D, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजे किती येईल 100. नंतर A इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज इक्वल टू 100. अमाउंट ऑफ सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स इज इक्वल टू TN इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, A प्लस N मायनस 1 इंटू D. नाही सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. T20 A 100
व्हॉट इज एन 20 मायनस 1 आणि डी किती आहे डी इज ऑल्सो 100 20 मधून 1 गेला 19 इंटू 100 1900 इज इक्वल टू मग काय विचारलं त्यांनी ही ॲक्टिव्हिटी आहे मी तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये न सांगता सरळ सरळ एक्झाम्पल सोडवलं आपणही एक्झाममध्ये पहिल्यांदा सरळ एक्झाम्पल सोडवून टाकायचं आणि जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी हे एक्झाम्पल सोडून खाली ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची थँक्यू फ्रेंड्स